काय सांगाल? आताची ही लाईव्ह दृश्य तुम्ही सध्या पाहताय। काही वेळापूर्वी आपण पाहिलं होतं की हर्षवर्धन सपकाळ हे पत्रकारांशी संवाद साधत होते आणि त्याच ठिकाणी आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोहोचले आहेत। जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे आणि त्यांनी हर्षवर्धन सपकाळ तसंच काँग्रेसनं जे वक्तव्य केलेलं आहे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांसंदर्भात त्याचा निषेध नोंदवला जातोय। तर एकंदरीतच आपण पाहतोय काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगते। एकंदरीतच राष्ट्रवादीच्या अध्यक्ष काँग्रेस पक्षाच्या एक्सपोस्ट वरून सुनेत्रा वहिनीला गुंगी म्हणून हिणवण्यात आलेला आहे। हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी माफी मागावं हे आमचं म्हणणं आहे। पण त्यांची पत्रकार परिषद आता या ठिकाणी झाली, ते म्हणतात की गुंगी गुडिया नाही तर दुर्गा आहे, अशा पद्धतीने त्यांनी सिद्ध करून दाखवावं। त्यांनी त्याबद्दलची माफी मागावी जर त्यांच्यामध्ये सुधारणा झाली। आमचं भांडण काँग्रेसशी नाही। ज्यांनी कुणी ट्विट केले, ज्यांनी कुणी पोस्ट केली आहे त्याच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी करतोय। हर्षवर्धन सपकाळ साहेब या महाराष्ट्र प्रदेशचे प्रांताध्यक्ष आहेत, त्यांनी याबद्दलची दिलगिरी व्यक्त करावी अशी आमची मागणी आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की सुनेत्राताईंनी त्यांची भूमिका मांडावी। त्यांनी जसं इंदिरा गांधींनी स्वतःला दुर्गा म्हणून साबित केलं तसं सुनेत्रा पवारांनी साबित करावं। वहिनी साबित करतील, वहिनीनं साबित केलेलंही आहे। परंतु तुम्ही एकीकडे महिलेचा सन्मानाची भाषा बोलायची आणि दुसरीकडे महिलेचा अपमान करायचा, ही दुटप्पी भूमिका काँग्रेस पक्षाने बंद करावी। आज तुम्ही ज्या पद्धतीने एकीकडे म्हणता दुर्गा झाली पाहिजे आणि त्याच दुर्गेचा अपमान करण्याचं काम तुम्ही करताय, मग तुमची जबाबदारी आहे। तुम्ही काँग्रेसचे प्रांताध्यक्ष म्हणून माफी मागितलीच पाहिजे। यासाठी आम्ही प्रश्न सांगितले, ते प्रश्न मार्गी लावणार का? लाडकी बहीण असेल, अशा प्रकारचे अनेक 100% सगळे प्रश्न मार्गी लागतील। कुठल्याही प्रश्नाचं तुम्हाला प्रश्न जर विचारायचे असतील तर तुम्ही पत्रकार परिषद घेऊन विचारू शकता। असं एखाद्याला हिणवून तुमचा प्रश्न, ही तुमची संस्कृती आहे का? ही राजकीय संस्कृती आहे। विचारलेल्या प्रश्नावरती हे उत्तर आहे आणि अजितदादांचा मुद्दा असेल किंवा इतर गोष्टी असतील, पक्षाचं जे अर्थ खातं त्यावरती त्या बोलत नाहीत म्हणून आम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य सगळ्या प्रश्नावरती बोलतायत। कदाचित काँग्रेसच्या नेत्यांचे कान बहिरे झाले असतील, काँग्रेसच्या नेत्याचे कान बहिरे झाले असतील म्हणून कदाचित ऐकू आलं नसेल। सगळ्या प्रश्नाची उत्तरं वहिनीनं त्या दिवशी दिलेली आहेत। एखादी थोडकी जेवढी आपल्याला सोयीची फायद्याची ट्विट काढायचं आणि टाकायचं, ही काँग्रेसची भूमिका। महिलेचा अपमान करण्याची काँग्रेसची भूमिका, महिलेला कमी लेखणे काँग्रेसची भूमिका, हे हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी या ठिकाणी जाहीर करावं। पत्रकार परिषदेमध्ये उठून ते आतमध्ये गेलेले आहेत, समन्वय साधून आज आम्ही या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आलो। आज आम्ही त्यांना प्रश्न विचारण्यासाठीच आलो। नेमकी तुमची भूमिका काय हे विचारण्यासाठीच आज आम्ही आलोय। हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी या ठिकाणी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आम्ही या पार्टी कार्यालयातच बसून राहणार। त्यांनी म्हटलंय की 100% त्यांच्याशी चर्चा करणार। ते चर्चा आम्ही त्यांच्याशी चर्चा करायलाच आलेलो आहे। फक्त आता आम्हाला ते बघायचं ते आमच्याशी चर्चा करतात की पळून जात ते आहे। असं म्हणतात की धनंजय मुंडे यांना त्यांनी थेट गुंड म्हटलेलं आहे। एका गुंडाने पत्रकारांना झापलं जात होतं, हे लोकशाहीच्या स्तंभाला योग्य नाही आणि कुठंही झापलेलं नाही। अर्धवट पाहून प्रतिक्रिया देऊ नये। माझं म्हणणं आहे की त्यांनी पूर्ण पत्रकार परिषद पाहावी। वहिनीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी दिलेले आहेत। उत्तर दिल्याच्या नंतर अशा पद्धतीची भाषा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला शोभते का हे त्यांनी सांगावं। कदाचित इंदिरा गांधीजींचा विसर आणि त्यांच्या विचाराचा विसर हा काँग्रेस पक्षाला पडलेला दिसतोय। जर एखाद्या महिलेला गुंगी महिला म्हणल्याच्या नंतर इंदिराजीनं इतिहास रचला होता, आज वहिनी सुद्धा इतिहास रचतील। परंतु तुमची मानसिकता तुमच्या एक्सपोस्टवरनं दिसते की तुम्ही आज महिलेला कमी लेखताय। आज तुम्ही या महिलेला कमी लेखता, महिलेला कमी दाखवण्याचं काम तुम्ही करताय। म्हणून जबाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आता आम्हाला बघायचं सपकाळ साहेब आमची भेट घेत आहेत। आणखी एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला की ते असं म्हणतात काँग्रेसचा जसं आज कार्यालयात आलोय, प्रत्येक जिल्ह्याच्या काँग्रेस कार्यालयात जाऊन आम्ही आंदोलन करू आणि प्रत्येकाला जबाब विचारू की तुमची भूमिका आहे का? महिलेला कमी लेखण्याची तुमची भूमिका आहे का? महिलेला असं खालच्या पातळीवर जाऊन एका
संविधानिक पदावर बसलेल्या महिलेला अशा पद्धतीचं बोलणं हे योग्य आहे का? आम्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला विचारलं. दादांच्या प्रत्येक वेळी कणखर नेतृत्वाचा आम्ही अनेक वेळा विरोध देखील केला, समर्थन देखील केलं. मात्र सुनेत्रा वहिनींनी देखील असंच आम्हाला गुडिया नाही तर मी दुर्गा आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. वहिनीनं अनेक निर्णयावरनं दाखवून दिलेलं, त्यांचं नेतृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे. कुणाच्या अशा प्रश्न विचारले म्हणून त्यांचं नेतृत्वाला कुठं दाग लागणार नाही. वहिनी सक्षम आहेत, ते अजितदादाच्या विचारावरती त्या ठिकाणी काम करतायत. कदाचित त्यांचं जास्त काम पाहून यांच्या पोटामध्ये आग उठले म्हणून अशा पद्धतीचं विधान. गुंगी गुडिया हा काही अपशब्द नाही, हा कुठलाही केवळ वर्णन आहे. वर्णन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अपशब्द नाही असं त्यांना वाटत असेल, गुंगी गुड्या अपशब्द वाटत नसेल तर मला वाटतं कुठेतरी वैचारिक त्यांची पातळी घसरलेली आहे किंवा विचारधारेपासून खूप दूर गेलेले आहेत. मग का तुम्ही गुंगी गुड्या इंदिराजीनं म्हणल्यानंतर त्या काळात आंदोलन केले? इंदिराजींना गुंगी गुडिया म्हणलं म्हणून तुम्ही अनेक भाषणात का बोलता? अपशब्द नाही ना तुमचा. सुरुजी, त्यांचं असं म्हणणं आहे की ह्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा, काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आंदोलन करण्यापेक्षा अजित पवारांसाठी आंदोलन करावं राष्ट्रवादीनं, असं म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे. आम्हाला कुणाच्या सल्ल्याची गरज नाही. अजितदादा महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते होते, त्यांना सुद्धा न्याय भेटेल. परंतु अशा पद्धतीचं एक्सपोस्ट करून जाणीवपूर्वक बदनामी करणे, महिलेला कमी लेखणे हे प्रकार काँग्रेसने थांबवावे. त्याचं असं म्हणणं आहे की निदर्शने ही विरोधकांनी करायची असतात आणि सत्ताधाऱ्यांनी वास्तविकता मांडायची असते. आम्ही वास्तविकता मांडले आणि सत्ताधारी आंदोलन करतात असं म्हणणं. एक गोष्ट लक्षात ठेवा, निदर्शनं ही तुम्ही विकास कामावरती केले तर ठीक आहे. तुम्ही व्यक्तिगत पातळीवरती टीका कराल आणि तुमच्या विरोधात कुणी बोलणारच नाही, निदर्शन होणारच नाहीत, अशी अपेक्षा कशी काय करू शकता? आज काँग्रेसनं खरी त्यांची मानसिकता दाखवल्या महिलेबद्दल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेनं विचार करण्याची वेळ आलेली आहे. एका संविधानिक पदावर बसलेल्या महिलेला ही काँग्रेस जर अशी करत असेल तर सर्वसामान्य महिलांचं काय? राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत हर्षवर्धन सपकाळच्या पत्रकार परिषदेतच राडा झाला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोहोचले आणि त्यांनी देखील त्यांची भूमिका आता मांडलेली आहे. एकंदरीतच गुंगी गुडिया हे जे वर्णन करण्यात आलं सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात, त्यावरून आता राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे. काँग्रेसनं जेव्हा इंदिरा गांधींना हे बोललं गेलं त्यावेळी आंदोलनं का केली होती? जर हा अपप्रचार नसेल तर, चुकीचं वाक्य नसेल तर, असं त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि जेव्हा त्यांना सांगण्यात आलं की हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलंय की इतर ज्या गोष्टी आहेत, अजित पवार यांचा जो अपघात झाला त्या संदर्भात असेल, अर्थ खातं असेल, अशा अनेक मुद्द्यांवरती राष्ट्रवादी बोलत नाही, सुनेत्रा पवार बोलत नाही, म्हणून त्यांना गुंगी गुडिया म्हणण्यात आलं. त्यावरती राष्ट्रवादीने म्हटलेलं आहे की अंतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी सक्षम आहे, कुणाच्याही सल्ल्याची गरज नाही. ज्या काँग्रेस पक्षाच्या एक्सपोस्ट वरून सुनेत्रा वहिनीला गुंगी म्हणून हिणवण्यात आलेला आहे, हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी माफी मागावं. त्यांचं जे बोलणं त्यांनी जे थांबवलेलं आहे, त्यांनी जे मुकेपण आणलेलं आहे, हे मुकेपण सार्वजनिक जीवनात आणि उपमुख्यमंत्री पदाच्या एका खुर्चीवरच्या व्यक्तीला हे अशोभनीय आहे. कुठे अजितदादांसारखा खमक्या नेता, त्यांच्यासोबत काँग्रेसची मतभिन्नता होती, मतभेद होती, वैचारिक स्वरूपाच्या काही आमचा त्यांचा संघर्षही कुठे होता, मात्र त्यांच्या नेतृत्वाच्या अनुषंगानं कुठली शंका उपस्थित राहू शकत नाही. आणि अशा एका बाणेदार आणि एकदा परखड माणसाच्या पक्षाचं नेतृत्व करत असणारी व्यक्ती जर काहीच बोलत नाही तर त्यांचं केलेलं काँग्रेस पक्षाने वर्णन जे आहे. तर आपण पाहिलं भूमिका त्यांनी सांगितलेली आहे. त्यांनी माफी मागावी हर्षवर्धन सपकाळ यांनी, अशी मागणी जी आहे ती आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जाते आहे. आणि त्यासाठी ज्या ठिकाणी काँग्रेसची पत्रकार परिषद झाली अगदी काही मिनिटांपूर्वी, त्याच ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आलेले आहेत आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे. राडा आपण पाहतोय एकंदरीतच त्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी सुरू झालेला आहे.
सुनेत्रा पवारांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं असं खरं तर हर्षवर्धन सपकाळ म्हणतायत आणि त्यावरती राष्ट्रवादी म्हणाली आहे की जर तुम्ही पत्रकार परिषद ऐकली असेल तर तुम्हाला कळेल की सुनेत्रा पवार यांनी उत्तरं दिली होती. वातावरण जास्त चिघळताना आपण पाहतोय. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शांत व्हायला तयार नाहीयेत. जोरजोरात घोषणाबाजी त्यांनी सुरू केली आहे. त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न करतायत. पोलीस सुद्धा आपण पाहतोय त्यांना थांबवण्याचा समजवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र ऐकायला तयार नाहीयेत. आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, ज्याने कोणी ते ट्विट केलेलं आहे त्यावरती कारवाई व्हावी, त्यानेही माफी मागावी अशी त्यांची ठाम भूमिका आहे. आणि त्यासाठी राष्ट्रवादी आता आक्रमक झालेली आहे. एखाद्या महिलेबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं, असा एखादा शब्द वापरणं हे कितपत योग्य आहे, सुसंगत वाटतंय का? अशा पद्धतीनं राष्ट्रवादी खरं तर प्रश्न उपस्थित करते. महिलेचा अनादर तुम्ही करताय, काँग्रेस पक्षाला महिलेचा आदर नाही आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. आणि जर इंदिरा गांधी यांना हाच शब्द ज्यावेळी वापरला गेला होता त्यावेळी नेमकं आंदोलनं काँग्रेसनं का केली हे देखील आम्हाला सांगावं. जर हा चुकीचा शब्द नसेल तर अशी पद्धतीची भूमिका सुद्धा राष्ट्रवादीकडून आता घेतली गेलेली आहे. एकंदरीतच आपण पाहतोय की बीडमध्ये ज्यावेळी खरं तर सुनेत्रा पवार गेलेल्या होत्या त्यावेळी त्यांना पत्रकाराने तिथल्या कायदा सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न विचारला होता. बीडच्या पालकमंत्री त्या आहेत आणि बीडमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आपण सातत्याने ज्या बातम्या येतो त्यावरून आपल्याला तिथल्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती पाहायला मिळते. त्याचवरून प्रश्न विचारला असता त्यावेळी धनंजय मुंडे यांनी पत्रकाराला थांबवलं आणि आभार म्हणत ते तिथून उठले. याचवरून काँग्रेसनं आता त्यांना घेरलेला आहे. मात्र आता काँग्रेसला घेरण्याचा हा राष्ट्रवादीचा प्रयत्न आपण पाहतोय. पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि तरी सुद्धा पोलिसांना ते आवरायला तयार नाहीयेत. हर्षवर्धन सपकाळ मात्र आपल्या वक्तव्यावरती ठाम आहेत, भूमिकेवरती ठाम आहेत. पाहूयात काय म्हणाले. त्यांचं जे बोलणं त्यांनी जे थांबवलेलं आहे, त्यांनी जे मुकेपण आणलेलं आहे, हे मुकेपण सार्वजनिक जीवनात आणि उपमुख्यमंत्री पदाच्या एका खुर्चीवरच्या व्यक्तीला हे अशोभनीय आहे. कुठे अजितदादांसारखा खमक्या नेता, त्यांच्यासोबत काँग्रेसची मतभिन्नता होती, मतभेद होती, वैचारिक स्वरूपाच्या काही आमचा त्यांचा संघर्षही कुठे होता, मात्र त्यांच्या नेतृत्वाच्या अनुषंगानं कुठली शंका उपस्थित राहू शकत नाही. आणि अशा एका आपल्यासोबत काँग्रेसचे नेते अतुल लोंढे आहेत. अतुलजी, आपण आत्ताच हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका पाहिली आहे, मात्र राष्ट्रवादीकडून मागणी होतीये की माफी मागितली पाहिजे. आपलं काय म्हणणं आहे या सगळ्यावर? असं आहे की गुण नाही पण वाण लागला म्हणते नळाच्या बाजूला पोळ्या बांधला, तसं ते बीजेपी सोबत जाऊन अशा पद्धतीने त्यांचं वागणं झालेलं आहे. बेसिकली ह्या गोष्टीवर चर्चा होऊ शकत होती. काँग्रेस कधीही चर्चेला काँग्रेसने नकार दिला नाही. चर्चा होऊ शकली असती, त्याच्यावर त्यांना काय वाटतं, आम्हाला काय वाटतं, ह्या गोष्टीची देवाणघेवाण झाली असती. इतके वर्ष सोबत राहिलेले आहे, अजितदादा सोबत काम झालेलं आहे काँग्रेसचं 15 वर्ष अजितदादा सातत्यानं मंत्रिमंडळात राहिले, उपमुख्यमंत्री राहिले. त्यामुळे अशा पद्धतीनं जे वागणं आहे ते काही योग्य नाही आहे. अच्छा अतुलजी, पण त्यांचं म्हणणं आहे की जर हा शब्द चुकीचा नसेल तर मग इंदिरा गांधी संदर्भात जेव्हा म्हटलं गेलं होतं त्यावेळी आंदोलनं का केली काँग्रेसनं? असं आहे की प्रत्येक वेळेची काळवेळ परिस्थिती वेगळी असते. त्याच गुंग्या गुडियानं या पाकिस्तानचे 2 तुकडे केले, अणुस्फोट करून देशाला अण्वस्त्र शक्ती बनवलं. अनेक गोष्टी ज्या आहेत त्या इंदिराजींच्या काळात कणखरपणाचं ते उदाहरण ठरलं. नंतर बरोबर तेच हे ठरलं असतं, इथे ठरलं असतं ना की तुम्ही मधल्या इंदिरा गांधीला जागवण्याचा प्रयत्न आहे, त्याला का त्या मान्य करत नाहीत आणि अशा पद्धतीने वागणं कितपत योग्य आहे? पण त्याच्यातील आंदोलन करा ना, ठीक आहे, तुमच्या भावना दुखावल्या, तुम्हाला वाटतं तुम्ही वेगळ्या पद्धतीने घेतलं ते
तर तुम्ही आंदोलन करा ना, त्याला कोणी नकार थोडी देणार आहे. तुमच्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त करण्याची संधी आहे ना, पण अशा पद्धतीनं जाणे घुसणे वगैरे हे काही योग्य नाही आहे. अच्छा, पण तुम्ही म्हणतायत की इंदिरा गांधींना जागं करण्याचा हा काँग्रेसचा प्रयत्न आहे, मात्र यामध्ये महिलेचा अपमान झाला असं तुम्हाला वाटत नाही का? अशा पद्धतीचं राष्ट्रवादीचं म्हणणं की एखाद्या महिलेबद्दल बोलू नये. सुनेत्रा पवारजी जे आहेत ते आदरणीय आहे. अजितदादांचा आदर असं कोणत्याच पक्षातला कुठल्याच पक्षातला कार्यकर्ता नसेल की जो अजितदादांचा आदर करत नाही. जे काही झालेलं आहे, ज्या काही घटना घडत आहेत त्यात आता त्यांनी कणखरपणे, कारण त्या महिला मुख्यमंत्री अजून महाराष्ट्राला मिळालेली नाही आहे, बरोबर, त्या अनेक अपेक्षा महाराष्ट्राच्या आहेत, त्यामुळे त्यांचा काही अपमान करण्याचा कुठला काही उद्देश आहे असं मला तरी वाटत नाही. पण आता कोणीतरी काहीतरी त्याचं आता वेगळं काहीतरी करून घेणे हा जर प्रकार असेल तर चुकीचं आहे. सुनेत्रा वहिनींच्या बाबतीतला सन्मान जो आहे तो आहेच, त्यात काही जुमत असण्याचं कारण नाही. अच्छा, धन्यवाद अतुलजी. आपण आपली भूमिका ही NDTV मराठी सोबत सांगितलेली आहे. पुन्हा एकदा आपण आलेलो आहे इथे, राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू झालेलं आहे. अतुल लोंढेंनी सुद्धा त्यांच्या भूमिकेवरती आपण ठाम असल्याचं म्हटलंय. काँग्रेस आपल्या भूमिकेवरती ठाम आहे. यात कुठलाही अनादर करण्याचा सुनेत्रा पवार यांचा हेतू हा काँग्रेसचा नाहीये. अर्थातच सुनेत्रा पवार यांच्यातील इंदिरा गांधी जागा करण्याचा हा प्रयत्न असावा असं देखील अतुल लोंढे म्हणाले आहेत आणि त्यांनी हर्षवर्धन सपकाळ किंवा काँग्रेसकडून जे विधान ट्विट करण्यात आलेलं आहे त्याचं समर्थनच केलेलं आहे. दुसरीकडे आपण पाहतोय राष्ट्रवादी सोबत चर्चा होऊ शकली असती, नेमकं त्यांना काय म्हणायचं हे आपण ऐकू शकलो असतो. काँग्रेस नेहमीच बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी तयार असते, मात्र एक वेगळं वळण याला दिलं जाण्याचा हर्षवर्धन सपकाळ साहेबांना भेटल्याशिवाय जाणार नाही. आम्हाला त्यांच्याकडनं भूमिका करून घ्यायची आणि मग आम्ही जाणार आहोत. ठीक आहे, 100% भेटल्याशिवाय जाणार नाही. ठीक आहे, हर्षवर्धन सपकाळचे प्रश्न दूर का पडतायत आम्हाला कळत नाही. आम्ही गांधीजींच्या मार्गानेच आंदोलन करतोय. आम्ही 100% येणार ना. तुम्ही एवढ्या खालच्या पातळीवर एका महिलेबद्दल बोलता तर मग का नाही येणार? महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याबद्दल खालच्या दर्जाच्या पातळीची टीका करताय, का नाही येणार तुमच्याकडे? ही तुमची संस्कृती आहे का महिलेला खाली दाखवण्याची? पुढच्या वेळेला आम्ही चपलेने मारू. आमच्या वहिनींबद्दल कोणी काय बोललं तर सपकाळ साहेबांची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही. सपकाळ साहेबाला भेटून जाणार. आम्ही चपलेने मारू. वहिनींच्या बद्दल महाराष्ट्र कांग्रेस के दफ्तर के बाहर गांधी भवन में और यहाँ पोलिसाला विनंती आहे भेट करून द्यावी. इसलिए विरोध प्रदर्शन कर रहे हैं. सूरज चौहान हमारे साथ में है, पार्टी के नेता और प्रवक्ता. सूरज जी, क्या कहना है आपका? यहाँ पर आप विरोध प्रदर्शन कर रहे हैं, कांग्रेस के ऑफिस दफ्तर में आप घुस गए. कांग्रेस के दफ्तर में घुसकर हम सवाल पूछ रहे हैं. जिस तरह से अपने उप मुख्यमंत्री महिला पे टीका टिप्पणी किए, क्या वो कांग्रेस के विचार है? क्या वो कांग्रेस की विचारधारा है? ये सवाल हमारा कांग्रेस से है. जिस तरह से यहाँ पर रहेंगे, जिस तरह कांग्रेस आज काम कर रहे हैं, मुझे लगता है गांधी जी के, नेहरू जी के, इंदिरा जी के विचारों को कब तक आप यहाँ पर रहेंगे? जब तक हमारी मुलाकात सबका साहब से नहीं होगी तब तक हम लोग यहाँ पर है. आप क्या कहेंगे? हम तो ये बोल रहे हैं, अभी तो खाली सूरज भैया ही ये आंदोलन कर रहे हैं गांधी जी की तरफ से. नेक्स्ट टाइम अगर हमारे वही के अगेंस्ट कोई बोला तो अपन से उसको मारेंगे, मुंह तोड़ देंगे, क्योंकि हम लोग तो देख रहे हैं कि हमारी वही कितना काम कर रही है. तो आप यहाँ पर देख पाएंगे पुलिस की टीम भी यहाँ पर पहुंच चुकी है. पुलिस भी यहाँ पर पहुंच चुकी है और पुलिस इन कार्यकर्ताओं को हिरासत में ले रही है. जिस तरह से आपण पाहतोय हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असं आता राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे. आणि हर्षवर्धन सपकाळ हे समोर का येत नाहीये, बोलत का नाहीये असा प्रश्न ते विचारतायत. आम्हाला त्यांच्याकडून त्यांची भूमिका जाणून घ्यायची आहे असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ही घोषणाबाजी, हा आक्रोश सुरूच आहे. याच ठिकाणी सपकाळ यांची काही वेळापूर्वी पत्रकार परिषद झाली होती, त्यामुळे त्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ अजूनही आहेत आणि तेव्हाच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोहोचून त्यांच्याशी थेट बोलण्याचा, त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत. जे ट्विट करण्यात आलं ते योग्य आहे का, आम्हाला माफी हवी आहे हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. जोरजोरात घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते, मात्र काँग्रेसच्या नेत्यांबद्दल आपण पाहतोय भूमिकेवरती, वक्तव्यावरती ते ठाम आहेत. पोलीस सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत, समजावण्याचा प्रयत्न करतायत, मात्र कुणालाही ते जुमानत नाहीयेत आणि त्यांनी तिथे राडा हा सुरूच ठेवलेला आहे. ज्यावरून आता काँग्रेस मात्र म्हणते की आपण चर्चेने हे सोडवू शकलो असतो, चर्चा झाली असती, वक्तव्यासंदर्भात तुम्हाला काय वाटतंय, आम्हाला काय म्हणायचंय हे आपण बसून ठरवू शकलो असतो किंवा चर्चा होऊ शकली असती. मात्र अशा पद्धतीने आक्रमक होणं, राडा करणं हे योग्य नाही.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सचिनजी, आता राडा सुरू आहे, त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हर्षवर्धन सपकाळ यांना भेटायचं, ते समोर का येत नाहीयेत? हे भेटिंगशाही ही भारतीय जनता पक्षाकडनं आलेलं दिसतंय ना. हे गुण नाही पण वाण लागलेले आहेत. सत्तेचा माज आलेला आहे सत्तेमध्ये गेल्यानंतर, आणि त्यांना जी लोकशाही तत्व जी या पक्षाची तथाकथित होती त्याचा विसर पडलेला आहे. आणि त्यामुळे ह्या पद्धतीनं विचारांचा विरोध करणं हे आता म्हणजे कुठल्या श्रेणीमध्ये येतं याचा त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि पोलिसांना आम्ही प्रश्न विचारतो, पोलिसांना याची माहिती कशी नव्हती? त्या सत्तेचा हा असा दुरुपयोग चाललेला आहे का? आम्ही जेव्हा आंदोलन करायला जातो त्यावेळेला पहिल्यांदा पोलीस त्या ठिकाणी घेराव टाकत असतात आम्हाला. यांना पूर्ण मुभा दिलेला आहे का? अच्छा, निश्चितपणे जनताच हा माज उतरवणार आहे. सचिनजी, काही वेळापूर्वी अतुल लोंढेंशी आपलं बोलणं झालं होतं. ते म्हणाले की काँग्रेस चर्चेसाठी तयार आहे, आपण शांतपणे बोलू शकतो. मात्र आता ते म्हणतायत राष्ट्रवादी की हर्षवर्धन सपकाळ समोर काय येत नाहीये, त्यांच्याशी बोलायचं आहे. मग हे काय नेमकं का नाही, कसं धंदे काय बोलायचंय? म्हणजे प्रश्न असा आहे की लोकशाहीच्या मार्गानं टीका करण्याचा अधिकार आम्हाला प्रत्येकाला आहे. त्या टीका काही ते शिवीगाळ केलेली नाहीये कोणाला. एक विरोधी पक्षांना जो अधिकार आहे त्या माध्यमातून केलेला आहे. त्यामुळे याचा टीका न सहन करण्याची जी भूमिका आहे ती मला वाटतं भारतीय जनता पक्षाकडनं आलेली दिसते यांना. अच्छा, सचिनजी, टीका न सहन करण्यावरूनच मला म्हणायचंय की त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा हीच टीका काँग्रेसवरती झाली, इंदिरा गांधींना हे म्हटलं गेलं, त्यावेळी मात्र काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली होती. मग आता ते अशी टीका कशी करू शकताय? नाही, आम्ही अशी आक्रमक करून कोणाचे कार्यालय फोडायला गेलेलो नव्हतो. तिथे कधीही आम्ही विरोध केला होता, तसा त्यांनी विरोध करावा जर त्यांना आवश्यकता असेल तर. पण गुंगी गुडियावरून त्यांचंही म्हणणं आहे की हा महिलांचा अपमान आहे. आपल्याला काय वाटतंय? असं आहे, इंदिरा गांधीजींनी त्यांच्यावर केलेली जी झालेली टीका ती त्यांच्या गुणामध्ये बदलवली. त्यांचं शक्तिस्थान त्यांनी केलं आणि त्यांनी ती शक्ती दाखवली की ज्यामध्ये पाकिस्तानचे 2 तुकडे झाले. देशाला पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. त्यांचं नेतृत्व जे आहे ते त्याच्यामधनं, त्यांच्या कर्तबगारीमधनं दिसलं. आपणही तशा पद्धतीनं घ्यायची प्रेरणा. परंतु ही पद्धती काय आहे? म्हणजे तुमच्यावर टीका करू नये, टीका करावी. लोकशाहीमध्ये राहतात किंवा हुकुमशाहीमध्ये राहतो आपण. पण महिलेचा सन्मान करावा असं त्यांचं म्हणणं. असं का? त्या महिलांचा सन्मान म्हणजे महिलांवरती टीका नाही करायचं असं काही कुठे ही झाले का? तर राज्यकारणामध्ये ज्या वेळेला तुम्ही येता त्यावेळेला तुमच्यावरती टीका होणारच ना. महिला आहे, पुरुष आहे, तुमच्या कार्यावरती होणार, तुमच्याकडनं अपेक्षित असलेल्या कामावरती होणार. आणि ती स्पोर्टिंगलीच घ्यावी लागते. ती काय वैयक्तिक महिला म्हणून करण्याचा विषय नसतो. त्या पदावर तुम्ही आहात, त्या पदावर तुम्ही कार्यरत असताना तुमच्यावरती टीका होणारच. आमच्यावरही होतात. सोनिया गांधींवर झालेले नाही का? परंतु हे काही अशा पद्धतीने त्याचं उत्तर देणं ही काही लोकशाहीमध्ये अभिप्रेत असलेली गोष्ट नाही. गुण नाही तर वाण लागलेले आहेत. भाजपचा जो माज सत्तेचा आहे तो दिसतोय यातला. अर्थात. धन्यवाद सचिनजी. आपण NDTV मराठी सोबत आपली ही भूमिका काय ती स्पष्ट सांगितलेली आहे. एकंदरीतच सचिन सावंत यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं टीका केली जाते, तुम्ही राजकारणात आहात, तुम्ही एका सामाजिक व्यक्तिमत्व तुम्ही आहात, त्यावेळी त्या महिला किंवा पुरुष हे पाहिलं जात नसतं. तुमच्या कार्यावरती टीका केली जाते. हेच लोकशाही आहे. यामध्ये महिलेचा मान सन्मान हे घेणं नाहीये. स्पोर्टिंगली हे त्या घ्यावं, एका तशा पद्धतीनं घेतलं जावं, हे एक त्यांचं म्हणणं आहे. आणि ज्या पद्धतीनं हा राडा केला जातोय हा योग्य नाहीये. आंदोलनं करणं योग्य असतं, मात्र कुठलं कार्यालय फोडणं हे लोकशाही नाहीये, असं आता सावंत यांचं म्हणणं आहे. तर आपण पाहतोय, पोलिसांनी कार्यालयातून बाहेर काढलेलं आहे राष्ट्रवादीच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना. काँग्रेसच्या कार्यालयात ते घुसले होते आणि त्यांनी तिथे राडा सुरू केला होता. जोरजोरात घोषणाबाजी केलेली आहे. आता पोलिसांना अखेर त्यांना बाहेर खेचत आणावं लागलेलं आहे आणि आता त्यांची धरपकड जी आहे ती पोलीस सुरू केलेली आहे पोलिसांनी. नमस्कार, आपण पाहता NDTV मराठी. दुपारचे 3 वाजत आलेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि साधारण अर्ध्या तासापूर्वी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये मोठा गदारोळ झाला. काँग्रेसनं आज सकाळी एक ट्विट केलं होतं आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांच्याबद्दल एक टिप्पणी केली होती आणि यालाच तीव्र आक्षेप घेत काँग्रेसच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते घुसले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे पत्रकार परिषद घेऊन निघणार त्याच वेळेला काँग्रेसचे कार्यकर्ते या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी घुसले आणि जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली. जवळपास 25 मिनिटं मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली. शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला, कारण ही घोषणाबाजी सुरू होताच काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते इथून बाहेर पडले आणि आपापल्या केबिनमध्ये गेले. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाण आणि त्यांच्यासोबत अन्य सर्व कार्यकर्ते इथे घोषणा देत होते आणि काँग्रेसनं केलेल्या ट्विटचा निषेध करत होते. हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे, काँग्रेसनं माफी मागितली पाहिजे असा आग्रह या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा होता. काँग्रेसनं या सगळ्या याच्यात आपली भूमिका थोड्याच वेळापूर्वी स्पष्ट केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्ट म्हणणं आहे की कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना आणि काँग्रेसला माफी मागावीच लागेल. ज्या काँग्रेस पक्षाच्या एक्सपोस्टवरून सुनेत्रा वहिनीला गुंगी म्हणून हिणवण्यात आलेलं आहे, हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी माफी मागावं हे आमचं म्हणणं. त्यांचं जे बोलणं त्यांनी जे थांबवलेलं आहे, त्यांनी जे मुखेपण आणलेलं आहे, हे मुखेपण सार्वजनिक जीवनात आणि उपमुख्यमंत्री पदाच्या एका खुर्चीवरच्या व्यक्तीला हे अशोभनीय आहे. कुठे अजितदादांसारखा खमक्या नेता, त्यांच्यासोबत काँग्रेसची मतभिन्नता होती, मतभेद होती, वैचारिक स्वरूपाच्या काही आमचा त्यांचा संघर्षही कुठे होता, मात्र त्यांच्या नेतृत्वाच्या अनुषंगानं कुठली शंका उपस्थित राहू शकत नाही. आणि अशा एका बाणेदार आणि एकदा परखड माणसाच्या पक्षाचं नेतृत्व करत असणारी व्यक्ती जर काहीच बोलत नाही तर त्यांचं केलेलं काँग्रेस पक्षाने वर्णन जे आहे ते अत्यंत योग्य आहे. या आमच्या टीकेला त्यांनी समजून घ्यावं, त्याच्यावर कुठेही गोंधळ करण्याचा आणि सर्वांनी त्याच्यावर कुठेही आम्हाला शहाणपणा शिकवण्याची कुठे आवश्यकता नाही. आणि थेट जाऊयात काँग्रेसच्या याच कार्यालयामध्ये जुई जाधव आमच्या प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत. जुई, नेमका काय काय राडा आता सुरू आहे? जुई, माझा आवाज पोहोचतोय? इथे थोड्या वेळापूर्वी मोठ्या प्रमाणात घोषणा होत्या, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इथे घुसलेले होते पत्रकार परिषदेत, आता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सध्या काय वातावरण आहे? काँग्रेसचे नेते आहेत कुठे? अगदीच आपण पाहतोय की मिलिंद सर, याच ठिकाणी काही वेळापूर्वी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू होती आणि त्यामध्ये त्यांनी वक्तव्य केलं की सुनेत्रा पवारांसाठी जे ट्विट केलं होतं गुंगी गुड्या, त्याचा ते खरं तर समर्थन करत होते की आम्ही कुठल्याही पद्धतीचं चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. सुनेत्रा पवार अनेक विषयांवर गप्प आहेत, जर आम्ही त्यांना गुंगी गुड्या बोलतोय तर त्या दुर्गा आहेत, त्यांनी सिद्ध करावं. मात्र ही पत्रकार परिषद सुरू असतानाच राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते भर पत्रकार परिषदेमध्ये घुसले. प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळे महिला पदाधिकारी, पुरुष पदाधिकारी याच पत्रकार परिषदेच्या ठिकाणी घुसले आणि त्यांनी घोषणाबाजी देखील सुरू केली. खरं तर आपण पाहिलं, हर्षवर्धन सपकाळांची पत्रकार परिषद सुरूच होती, परंतु जसे सगळे कार्यकर्ते आले तसे हर्षवर्धन सपकाळ उठून आतमध्ये त्यांच्या दालनात गेले. आता सगळे गेल्याच्या नंतर हर्षवर्धन सपकाळ पुन्हा एकदा त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करणार आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी आधीच सांगितलं आहे की जे वक्तव्य आम्ही केलं आहे सुनेत्रा पवारांसाठी, त्याच्याशी आम्ही माघार घेणार नाही, कारण का आम्ही जे वक्तव्य केलं आहे ते योग्य वक्तव्य आहे. आम्ही विरोधक आहोत आणि त्यामुळे अशी टीका आम्ही करणारच. मात्र आता या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांची भूमिका काय आहे हे आपल्याला थोड्याच वेळामध्ये कळणार आहे, जेव्हा ते येऊन इथे बोलतील आणि भाष्य करतील. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर म्हणजे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि आता काँग्रेसकडून देखील आपण जर पाहिलं तर मग यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे, कारण का ट्रेसपासिंगचा गुन्हा काँग्रेसकडून दाखल केला जाऊ शकतो आणि जशाच हालचालींना आता वेग येत आहे. मिलिंद, सध्या काँग्रेसचे कार्यकर्ते इथे आहेत का? कारण यापूर्वी आपण जेव्हा पाहिलं अशा प्रकारची परिस्थिती असते, एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते निषेध नोंदवण्यासाठी दुसऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यालयात घुसतात, त्यावेळेला मोठा गदारोळ होतो, गोंधळ होतो, हाणामारी सुद्धा अनेकदा झालेली आहे. पण इथे काँग्रेस पक्षाचे कोणी कार्यकर्तेच उपस्थित नव्हते.
जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आत्ता इथे उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुन्हा एकदा पत्रकारांना सामोरे जाणार आहेत आणि या सगळ्या घटनाक्रमावर प्रतिक्रिया देणार आहेत. पण अन्य काही राजकीय प्रतिक्रिया आपल्या हाती आली आहेत या सगळ्या गोंधळाच्या बद्दलच्या आपण पाहूया. महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर आता खूप खालावत चाललाय आणि कुठेतरी असं वाटतं की आता ना भाषेची मर्यादा आहे ना बोलण्याची रीत आहे. आज तर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरनं जे सुनेत्रा पवारांना म्हटलं गेलं ते अतिशय अपमानास्पद आहे. कोणालाही गुंगी गुडिया म्हणणं, एक ज्या उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या आणि एक स्त्री असताना त्यांना अशी भाषा वापरणं हे मला मान्य नाही. मी त्यांच्या पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण एक टीका करताना सुद्धा एक मर्यादा लागते. तुम्हाला त्यांना काही बोलत नाही त्याची टीका करायची तुम्ही करा, पण गुंगी गुडिया म्हणणं हे बिलकुल शोभत नाही काँग्रेससारख्या पक्षाला. म्हणून मी आत्ताच काही वेळापूर्वी पृथ्वीराज चव्हाणांशी बोलले, त्यांनाही सांगितलं, त्यांना तर धक्काच बसला ऐकून. तर मी म्हटलं तुम्ही जो कोण व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध पक्षाकडनं कारवाई ही झाली पाहिजे. पदभार घेऊन अजून 6 महिने सुद्धा झालेले नाहीयेत आणि लगेचच ज्यांच्या कुटुंबामध्ये आणि ज्यांच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हे माहीत असताना काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीनं असंवेदनशीलताचं प्रदर्शन करत अशी वक्तव्य करणं हे खरं तर त्यांना शोभत नाही. एक प्रकारे त्यांनी गुंगी गुडिया हे सुनेत्रा वहिनींच्या संदर्भानं उल्लेख करून काँग्रेसच्या त्यांच्याच नेत्या असलेल्या इंदिरा गांधी यांची सुद्धा एक प्रकारे टिंगल केलेली आहे हे यातून दिसतं. विनंती आहे तुम्ही सर्वांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे की एक पत्रकारांनी योग्य प्रश्न विचारून सुद्धा गुंडासारखी दमदाटी करून पत्रकारांचा आवाज हा त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न हा मुंडेंकडनं त्या ठिकाणी झाला.